वेलकम टू माय चॅनल। आणि आज आपण बघणार आहोत एजेस म्हणजेच वयवारी टॉपिकवरचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स। चला तर मग सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे। ह्या पहिल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे जयेश आणि स्वाती यांच्या सध्याचे वयाचे अनुक्रमे प्रमाण 21-19 आहे। 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे अनुक्रमे प्रमाण 9-8 होते। जर रीनाचे सध्याचे वय स्वातीच्या सध्याच्या वयापेक्षा 12 वर्षांनी कमी असेल तर रीनाचे वय किती आहे? चला मग सुरू करूया। जयेश आणि स्वाती यांच्यामध्ये एक तर पास्ट त्यांचं वय येणार, त्यानंतर प्रेझेंट म्हणजेच आत्ताचं त्यांचं एज येणार आणि त्यानंतर फ्युचरमध्ये त्यांचं एज किती असेल ते येणार। आता इथं म्हणलेल्या क्वेश्चनमध्ये काय म्हणलंय की जयेश आणि स्वाती यांच्या सध्याच्या म्हणजेच प्रेझेंट मधलं वय त्यांनी सांगितलं आहे। वयाचे अनुक्रमे प्रमाण म्हणजे इथं रेशो दिलेला आहे 21-19। म्हणजे जयेशचं आणि स्वातीचं वय दिलेलं नाही आहे की 21-19, तर त्यांचे अनुक्रमे वयाचे प्रमाण दिलेलं आहे, रेशो दिलेला आहे वयाचा। आणि 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे अनुक्रमे प्रमाण दिले। मग मी तर 21 जे आहे ते एक्स घेतो इक्वेशन आणि 19 हे पण एक्स घेतो, म्हणजे यांचा रेशो दिलेला आहे। त्यानंतर त्यांनी काय म्हणले 6 वर्षापूर्वी, जर 6 वर्षापूर्वी म्हणलेलं आहे म्हणजे भूतकाळामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे त्यांच्या वयाचे प्रमाण 9-8 होते। मग 6 वर्षापूर्वी त्यांचा वय किती असणार आहे? हे तर 21x असणारच आहे, पण 6 वर्षांनी मायनस असणार आहे म्हणजे कमी असणार आहे। हे 19x असणार आहे आणि हे पण 6 वर्षांनी कमी असणार आहे, कारण की त्यांनी 6 वर्षापूर्वी म्हणले। आणि त्यांचा रेशो इथे दिलेला आहे, म्हणजेच काय दिलेलं आहे की 21x-6 भागिले 19x-6 बरोबर 9-8 हा रेशो त्यांनी दिलेला आहे। आता परत पुढे आपण हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे। हे इक्वेशन सॉल्व कसं करायचं, तर हे इक्वेशन सॉल्व करताना तिरकस गुणाकार करायचा। म्हणजेच काय करायचं, 8 ने ह्या ब्रॅकेटला वरच्या मल्टिप्लाय करायचं गुणायचं आणि 9 ने ह्या खालच्या ब्रॅकेटला गुणायचं। म्हणजेच इथे येणार 8 ब्रॅकेटमध्ये 21x-6 आणि इथं 9 19x-6 येणार। आता पुढे कसं सॉल्व करायचं, 8 ना आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आणि 8 ना 6 ला मल्टिप्लाय करायचं। किती येणार आहे मग आपलं इक्वेशन? 168x इथे येईल 21 केलं तर, आणि मायनस 6-48 इथे येईल इक्वल्स टू इथे 9 ने गुणलं तर किती येणार आहे? 171x इथे येईल आणि 6-9-54 इथे येईल। आतमध्ये सेम आपण मल्टिप्लिकेशन करायचं आहे। आता इथे x आणि x ही टर्म एकत्र घ्यायची आहे, तर एकत्र घेताना जी मोठी व्हॅल्यू आहे तर इथे 171 आहे आणि इथे 168x आहे, तर 171 जिथं आहे x त्यामधून हे 168 इकडे प्लस असते, ती इकडे आल्यानंतर मायनस होते। सेम 54 इकडे मायनस आहे, ते बरोबर चिन्ह इकडे आल्यानंतर 54 हे प्लस होते आणि 48 जे आहे ते इथं आहे असं राहणार। आता 54 - 48 किती येणार आहे? इथं 6 येणार आहे इक्वल्स टू 171 आणि 168 मायनस केल्यानंतर किती येईल? 3x येईल। मग x ची व्हॅल्यू इथे किती मिळणार आहे आपल्याला? 3×1 इकडे केल्यानंतर भागिले होईल 3×2=6 होईल। त्यानंतर x ची व्हॅल्यू आपल्याला इथं 2 मिळणार आहे। आणि त्यांनी काय विचारलं इथं, जर रीनाचे सध्याचे वय स्वातीच्या सध्याच्या वयापेक्षा 12 वर्षांनी कमी असेल, मग आपल्याला काय करायचं आहे, स्वातीचं सध्याचं वय काढायचं आहे। मग स्वातीचं किती येणार आहे वय? स्वातीचं सध्याचं वय किती येणार आहे? 19x आहे। 19x म्हणजेच 19 गुणिले 2 इथं 38 येणार आहे आणि 38 वय आलेलं आहे। तर रीनाचं सध्याचं वय काय म्हणले त्यांनी, स्वातीच्या सध्याच्या वयापेक्षा 12 वर्षांनी कमी आहे। त्यामुळे इथं रीनाचे एज किती, वय किती येणार आहे इथं, तर 38 येणार आहे। मायनस हे ह्यातनं 12 मायनस होईल आणि किती येईल? 26 इयर हे आपलं उत्तर येणार आहे। कारण की 38
पेक्षा 12 वर्षांनी कमी हे रीनाचं वय आहे. आणि रीनाचं वय किती आहे विचारले तर आपलं उत्तर किती येणार आहे इथं 26 वर्ष हे उत्तर येणार आहे. पहिला प्रश्न आपला इथे संपलेला आहे. तर आपण दुसरा क्वेश्चन बघूया. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे मेघा आणि तृप्ती यांच्या सध्याचे वयाचे अनुक्रमे प्रमाण 4:5 आहे. 6 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे अनुक्रमे प्रमाण 6:7 असेल तर त्यांच्या वयातील फरक किती आहे असं विचारले. मी तर दोघी जणी आहेत. एक आहे मेघा आणि दुसरी आहे तृप्ती. ह्याच्यामध्ये पण आपण घ्यायचं आहे त्यांचं पास्टचं एज असेल, प्रेझेंटचं म्हणजे आत्ता सध्याचं आणि फ्युचरचं म्हणजे भविष्यातलं त्यांचं एज असेल. आता त्यांनी काय म्हणले सध्याच्या वयाचा आपल्याला रेशो दिलेला आहे. तिथे 4x आणि मी 5x घेतो कारण की रेशो 4:5 आहे. परत 6 वर्षानंतर म्हणले तर 6 वर्षानंतर मेघाचं वय पण 6 वर्षांनी वाढणार आहे आणि तृप्तीचं एज पण 6 वर्षांनी वाढणार आहे. आणि त्याचा रेशो त्यांनी इथे दिलेला आहे अनुक्रमे प्रमाण 6:7 असेल. म्हणजेच इथं 4x + 6 भागिले 5x + 6 बरोबर 6:7 दिलेला आहे. मागच्या आपण क्वेश्चन मध्ये बघितल्याप्रमाणेच इथे तिरकस मल्टिप्लाय होणार म्हणजे 7 ना हे जे वरचं ब्रॅकेट आहे इथं मल्टिप्लाय होणार 4x + 6 आणि इक्वल्स टू 6 ना इथं मल्टिप्लाय होणार 5x + 6 होणार. आता आतमध्ये आपण मल्टिप्लाय करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये 7 चो किती येणार इथं मल्टिप्लाय केल्यानंतर 7 चोक 28x येईल प्लस 6 ते इथं 42 येणार इक्वल्स टू 6 पंचे 30x येईल प्लस 6 36 येईल. आता मगाशी केलं होतं तसंच x ची व्हॅल्यू मोठी कोणती आहे इथं 30x आहे इथं 28x आहे इक्वल्स टू आहे राहील 30x मायनस जे 28 इकडे प्लस आहे ती इकडे आल्यानंतर मायनस 28x होईल आणि इथे 42 आहे असं राहील आणि मायनस इकडं 36 येईल. 36 इकडे आल्यानंतर किती होते बघा इथे 6 येईल आणि इथं 2x येईल आणि x ची व्हॅल्यू किती येईल 6/2 म्हणजे x ची व्हॅल्यू इथं बेके बे बेत्रिक 6 3 येईल. x ची व्हॅल्यू 3 मिळाल्यानंतर त्याने आपल्याला काय विचारलेलं आहे तर त्यांच्या वयातील फरक किती आहे असं विचारलेलं आहे. तर त्यांच्या वयातील फरक आता आपण बघा 5x आणि 4x दिलेला आहे म्हणजेच 5x - 4x हे नुसतं हे xच येते आणि आपल्याला ऑलरेडी x ची व्हॅल्यू ही 3 मिळालेली आहे. त्यामुळं आपला आन्सर काय येईल त्यांच्या वयातील फरक किती आहे हा 3 येईल. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये त्यांनी म्हणलेलं आहे संदीपचे वय 6 वर्षांनी त्यांच्या वडिलांच्या वयाच्या 3/7 पट असेल. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे प्रमाण 1:5 होते तर संदीपच्या वडिलांचे सध्याचे वय किती आहे. तर ह्याच्यामध्ये संदीप आणि त्याचे वडील आता ह्यांच्या दोघांमध्ये पण त्यांचं जे पास्ट आहे प्रेझेंट आहे आणि फ्युचर आहे ते आपण एज बघूया. आता ह्यांनी काय म्हणले संदीपचे वय 6 वर्षांनी त्याच्या वडिलांच्या 3/7 पट असेल. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे प्रमाण 1:5 हे होते. मग सध्याचं पण त्यांचं जे एज असणार आहे ते इथे x घेतो आणि इथं 5x येतो. रेशो हा तोच राहतो. 10 वर्षापूर्वीचे प्रेझेंट मध्ये जो रेशो असेल तो रेशो राहील पण 10 वर्षापूर्वी त्यांचे वय किती असणार आहे इथं x म्हणजे आत्ता जे असणार आहे त्यामध्ये +10 येईल आणि ह्यांच्यामध्ये पण वडिलांच्या वयामध्ये पण +10 येईल कारण की इथं जे पास्ट मध्ये होतं ते 10 वर्षांनी इथं मायनस असणार आहे त्यामुळे इथं प्रेझेंट मध्ये येताना ते +10 होऊन येईल. त्यामुळे आत्ताचं वय काय येणार आहे x + 10 आणि हे 5x + 10. आता प्रत्येकाने काय म्हणले संदीपचे वय 6 वर्षांनी म्हणजे फ्युचर मध्ये दिले मग फ्युचर मध्ये संदीपचं वय काय असणार आहे x + 16 याच्यामध्ये +6 ऍड होईल आणि इथं 5x + 16
ह्याच्यामध्ये पण +6 ऍड होणार आहे. 6 वर्षांनी आपल्याला काय दिलेलं आहे, संदीपचे वय. आता संदीपचे वय काय असणार आहे, x + 16 हे त्याच्या वडिलांच्या वयाच्या 3/7 पट असेल. मग वडिलांचे वय किती असणार आहे, 5x + 16 ह्याच्या 3/7 पट. ह्याच्या 3/7 पट हे संदीपचे वय त्यांनी दिलेलं आहे. मग आता काय करायचं, जे 7 इथं भागिले आहे ते काय होणार, 7 इकडे गुणिले येणार, म्हणजे 7x + 16 ब्रॅकेटमध्ये येईल. 3 इथं ॲज इट इज राहील, ब्रॅकेटमध्ये 5x + 16 येईल. आता इथं आत सोडूया, 7x येईल, 112 येईल, 5 त्रिक 15x येईल आणि 16 त्रिक 48 येईल. आता पुढे सोडताना आपण मागच्या इक्वेशन मध्ये केलं तर तसंच करायचं. इथं इक्वल्स टू राहील आणि 15x वजा 7x येईल आणि इथं 112 वजा 48 येईल. इथे 64 येईल, 64 इथं x येणार आहे, सॉरी 64x येणार नाही, इथं इथे 64 येईल आणि इथे किती येणार आहे, 8x येणार आहे. मग x ची व्हॅल्यू काय येणार आहे, 8 64 येणार आहे. त्यामुळे x ची व्हॅल्यू आपल्याला इथं 8 मिळणार आहे. पण त्यांनी काय विचारले, तर संदीपच्या वडिलांचे सध्याचे वय किती आहे. सध्याचे वय म्हणजे प्रेझेंट, म्हणजे आत्ताचं काय आहे त्यांनी विचारले. मग आत्ताचं वय काय येणार आहे, इथं 5x + 10 म्हणजेच काय येणार आहे, 5 ब्रॅकेटमध्ये 8 येईल +10, 8 पंचे 40 येईल, इथं गुणाकार येईल +10. त्यांचं वय किती येणार आहे, 50 इयर. संदीपचे वडिलांचे सध्याचे वय हे 50 वर्ष येणार आहे. आजचे आपले 3 प्रश्न हे पूर्ण झालेले आहेत. तुम्हाला जर आजचे क्वेश्चन आन्सर्स आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू.